नमस्कार. वाळवण रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे पोहा पापड. फक्त 2 कप पोह्यांपासून 100पेक्षाही जास्त पापड बनवून तयार होतात. पापड बनवताना तेलाचा वापर न केल्यामुळे पापड वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच तळण्यासाठी तेल लागणार आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. पोहा पापड बनवण्यासाठी इथं मी एका कपने मोजून बरोबर 2 कप भरून इतकं पोहे एका बाउलमध्ये काढून घेते. रेग्युलर आपण कांदा पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथं आपल्याला पापड बनवण्यासाठी वापरायचे आहेत. घेतलेले पोहे मी स्वच्छ नीट करून घेते. एका चाळणीने चाळून हे पोहे मी स्वच्छ नीट करून घेतले, जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा असेल तो निघला जातो. पोहे नीट करून घेतल्यानंतर आपल्याला थोडे थोडे करून एका मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर पाण्याचा वापर न करता हे पोहे आपल्याला मिक्सरला असेच बारीक करून घ्यायचे आहे. जेवढं शक्य आहे तेवढी या पोह्यांची मी बारीक अशी पूड करून घेतलेली आहे. हे पहा या पद्धतीने. याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे आहेत ते मी मिक्सरला थोडे थोडे करून बारीक करून घेते आणि त्यानंतर हे पोहे आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचे आहेत, जेणेकरून यामध्ये एखादा दुसरा पोह्याचा मोठा कण गेलेला असेल किंवा जो जाडसर असा पोह्याचा कण आहे तो बाजूला निघला जाईल. बारीक करून घेतलेले पोह्याचे पीठ अशा पद्धतीने चाळणीने चाळल्यानंतर यामध्ये असा हा जाडसर भरडा निघलेला आहे. हा भरडा जास्त प्रमाणात असेल तर तो तुम्ही मिक्सरला पुन्हा बारीक करून ते पीठ चाळून घेऊ शकता. तर इथं पहा या बाउलमध्ये पापड बनवण्यासाठी लागणारं पोह्याचं पीठ बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार 1 चमचा इतकं मीठ घालूयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचा वापर इथं करू शकता. पापड वाळल्यानंतर खारट लागतात, त्यामुळे मिठाचा वापर बेताने करायचा. पाव चमचा पापडखार घातलेला आहे. पापडखार देखील खारट असतो, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच वापरायचं. सोबतच 2 चमचे पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे साहित्य एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. जर का तुम्हाला पोहा मसाला पापड बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स, लाल मिरची पावडर किंवा हिरव्या मिरची पेस्टचा वापर करू शकता. सोबतच काळे मिरे पूड, जिरे पूड किंवा अख्खे जिरे, ओवा घातला तरीही चालू शकतो. मला हे पापड मिठाचे बनवायचे होते, त्यामुळे यामध्ये मी दुसरे मसाले घातलेले नाहीत. तयार करून घेतलेलं पापडचं जे प्रीमिक्स आहे त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पापड बनवण्यासाठी लागणारं सर्व पाणी आहे ते आपल्याला मोजूनच वापरायचं आहे, त्यामुळे पाण्याचा अंदाज चुकणार नाही. सुरुवातीला आपण पोहे ज्या भांड्याने मोजलेले होते बरोबर त्याच भांड्याने मोजून आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर 2 कप पोहे मी या कपने मोजलेले होते. आता त्याच कपने मोजून मी इथं बघा बरोबर 4 कप भरून इतकं पाणी यामध्ये घालते. सुरुवातीला मी 4 कप पाण्याचा वापर करत आहे. त्यानंतर याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्हाला हे पापड जास्त क्वांटिटीमध्ये म्हणजेच 1 किलो 2 किलोच्या प्रमाणामध्ये बनवायचे असतील तर 1 किलो 2 किलो घेतलेले पोहे तुम्ही एका मोठ्या भांड्याने मोजून घ्या आणि बरोबर त्याच भांड्याने मोजून इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेल की एक भांडं भरून पोहे असतील तर त्यासाठी किती भांडे आपण पाण्याचा वापर केलेला आहे ते. या पिठामध्ये 4 कप पाणी घातल्यानंतर याला मी एकदा व्यवस्थित असं हलवून घेतलं. त्यानंतर बघा यामध्ये अजिबात एकही गाठी गुठळी राहिलेली नाही. त्यानंतर हे पीठ मला जास्तच घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी आणखीन यामध्ये 1 कप इतकं पाणी घालते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी 2 कप पोह्याच्या पिठासाठी 5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर हे पीठ एकदा व्यवस्थित असं हलवून घेते. पिठामध्ये मी सुरुवातीपासून आत्तापर्यंत 5 कप पाणी घातल्यानंतर बघा याची कन्सिस्टन्सी अशी काही झालेली आहे. यामध्ये एकही गाठी गुठळी राहिलेली नाही. या पद्धतीने याला मी हलवून घेतलं. आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आणि गॅसवरती एक जाड बुडाचं आणि मोठं पातेलं मी गरम करायला ठेवलं. पापड बनवण्यासाठी आपल्याला या पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे, पण हे पाणी देखील आपल्याला यामध्ये मोजूनच घालायचं आहे. ज्या कपने पोहे मोजलेले होते बरोबर त्याच कपने मोजून मी यामध्ये 6 कप भरून इतकं पाणी घालते. तर 2 कप पोह्यांसाठी इथं मी 6 कप पाणी वापरत आहे. पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेली पोह्याच्या पिठाची जी पेस्ट आहे ती घालायची आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात मीठ किंवा दुसरे मसाले घालायची गरज नाही, कारण आपण प्रीमिक्स बनवताना त्यामध्येच मिठाचा त्याचबरोबर पापड खारचा देखील वापर केलेला होता.
पाणी गरम झालं की गॅस आहे तो मी मीडियम ठेवला आणि सर्व बनवून घेतलेलं हे मिश्रण आहे ते मी या पाण्यामध्ये ओतलेलं आहे. त्यानंतर याला एकदा हलवून घेते. सुरुवातीला बघा हे मिश्रण जरी आपल्याला पातळ वाटत असलं ना तरी ते अजिबात पातळ वगैरे झालेलं नाही, कारण हे अजून शिजायचं बाकी आहे. गॅस मीडियम ठेवते आणि अधूनमधून हलवत याला थोड्या वेळासाठी शिजून घेते. पोहा पापड बनवण्यासाठी पाणी थोडंसं जास्तच लागतं. 1 पट पोहे असतील तर त्यासाठी साधारणपणे 5 ते 5.5 पट इतक्या पाण्याचा वापर आपल्याला करावा लागतो. तर इथं बघा 2 कप पोहे होते, त्यासाठी मी 11 कप भरून इतक्या पाण्याचा वापर केलेला आहे. म्हणजेच प्रत्येकी 1 कप पोह्यासाठी आपण साधारणपणे 5 ते 5.5 कप भरून इतक्या पाण्याचा वापर केलेला आहे. गॅस मी लो टू मीडियम ठेवलेला आहे आणि अधूनमधून हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. यावरती मी झाकण ठेवलेलं नाही, कारण हे मिश्रण पटकन ओतू येऊ शकतं. त्यामुळे आता हे मिश्रण मी असंच ओपनली शिजवून घेत आहे. जसं जसं हे मिश्रण शिजत येईल तसं तसं याला बघा दाटसरपणा यायला लागतो. सुरुवातीपासून आतापर्यंत साधारणपणे 25 मिनिट झालेले आहेत हे मिश्रण शिजत आहे. मिश्रण थोड्या वेळासाठी असंच सोडल्यानंतर बघा याच्यावरती छान अशी साय जमा होत आहे, म्हणजेच पापड घालण्यासाठी आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे. त्याचबरोबर यावरती बघा अशा प्रकारची एक छान चकाकी येते, म्हणजेच आपलं पापड घालण्यासाठी लागणारे हे पीठ आहे ते व्यवस्थित असं शिजलेलं आहे. हे पीठ शिजल्यानंतर बघा याला छान असा दाटसरपणा देखील आलेला आहे. आता गॅस बंद करते आणि याला थोड्या वेळासाठी कोमट करून घेते. जास्तही थंड करायचं नाही, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे पापड घालणार आहोत. तयार करून घेतलेलं मिश्रण आपण कोमट किंवा थंड झाल्यानंतर देखील याचे पापड घालू शकतो. त्यामुळे हे पापड मी पॉलिथिन शीटवरती घालत आहे. जर का जास्तच गरम गरम मिश्रण असेल तर ते पॉलिथिन शीटवरती घालू नका, एखाद्या सुती कापडावरती घाला. पण आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड होत आलेलं आहे, त्यामुळे याला मी पॉलिथिन शीटवरती घालत आहे. आता पापड घालत असताना बघा पळीच्या मदतीने हा पापड आहे तो आपल्याला हलकासा पसरवायचा आहे. जास्तही पातळ करायचा नाही आणि अगदी जास्तही जाड ठेवायचं नाही. अगदी मीडियम जाडीवरती हा पापड आपल्याला बनवून घ्यायचा आहे. पापड जर का तुम्ही खूपच जास्त जाड घातला तर तो वाळल्यानंतर उलू शकतो, त्यामुळे पापड मीडियम जाडीमध्ये घालायचा. खूपच जास्त पातळ घातला तर तो वाळल्यानंतर पॉलिथिन शीटवरून किंवा कापडावरून तर अजिबात निघणारच नाही. कापडावरून काढताना पापड तुटू शकतो. त्यामुळे असे हे मीडियम जाडीवरती आपल्याला हे पापड घालायचे आहेत. पापडचं मिश्रण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे, त्यामुळे बघा पळीमधून हे पापडचं मिश्रण ओतलं की हलकसंच पसरावं लागतंय, लगेचच पापड बनून तयार होतो. पापड ज्या पॉलिथिन शीटला घातलेला आहे त्याला देखील मी अजिबात तेल लावलेलं नाही. तेल न लावताच पापड मी यावरती घातलेले होते. तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये साधारणपणे 105 पापड बनवून तयार झालेले आहेत. म्हणजेच फक्त 2 कप पोह्यांपासून आपण 105 पापड बनवलेले आहेत आणि हे पापड मीडियम साईजमध्ये आहे. आता हे पापड तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये घालू शकता, सावलीमध्ये घालू शकता, कोठेही हे पापड छान वाळले जातात. दुपारून माझ्याकडे ऊन नव्हतं, त्यामुळे घरामध्ये फॅनच्या हवेलाच हे पापड मी वाळत घातलेले होते. त्यानंतर संध्याकाळी बघा हे पापड या पॉलिथिन शीटपासून ऑटोमॅटिकच निघलेले आहे. पापडचं मिश्रण बऱ्यापैकी थंड झाल्यानंतर मी पापड बनवले. त्याचबरोबर हे पापड मी डायरेक्ट उन्हामध्ये ठेवलेले नव्हते, फॅनच्या हवेला सुकवत होते, त्यामुळे याला मी पॉलिथिन शीटवरती घातलेलं होतं. तुम्ही जर का हे पापड डायरेक्ट उन्हामध्ये घालणार असाल तर एखाद्या सुती कापडावरती हे पापड घाला, कारण पॉलिथिनवरती घातलं तर ते पॉलिथिन उन्हामध्ये थोडंसं पागळलं जातं आणि त्याचा जो स्मेल आहे किंवा वास आहे तो आपल्या पापडला लागू शकतो. त्याचबरोबर पॉलिथिनवरती गरम गरम मिश्रण घालणं देखील योग्य नाही, कारण ते आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तयार करून घेतलेले पोहा पापड एका दिवसामध्ये छान वाळले जातात. अगदी सावलीमध्ये देखील हे पापड मस्त वाळले जातात. यामधले काही पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेलात घालता क्षणी तुम्ही बघू शकता हा पापड मस्त दुप्पट तिप्पट पांढरा शुभ्र फुलला जात आहे. पापड बघता क्षणी समजत आहे की किती खुसखुशीत बनून तयार झालेला आहे ते. पापड दिसायला पांढरे शुभ्र तर दिसतातच, पण खाण्यासाठी अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात. फक्त 2 कप पोह्यांपासून तुम्ही देखील असे हे पांढरे शुभ्र दुप्पट तिप्पट फुलणारे खुसखुशीत असे पोहा पापड एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.